कास पठारापासून 10 मिनिटाच्या अंतरावर कास डॅमच्या अगदी समोर उत्तम व्ह्यू पॉइंट असलेले राहण्याचे ठिकाण म्हणजे कास विलेज रिसॉर्ट। नमस्कार मंडळी, आम्ही एक्सप्लोरर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी कास जवळचे राहण्याचे ठिकाण शेअर करत आहे। आम्ही पुण्यावरून दुपारी 12 वाजता साताऱ्यात पोहोचलो। कासच्या रस्त्याने वळत पुढे कास गावात आलो। या रिसॉर्टला जाण्यासाठी कास डॅमच्या शेजारूनच रस्ता आहे, पण तिथे रस्त्याचे काम चालू आहे, म्हणून रिसॉर्टकडे जायला थोडे पुढे फिरून गाडी पार्क करून 2-3 मिनिट पायी जावे लागते। आता मी गाडी पार्क करून रिसॉर्टच्या दिशेने चाललो आहोत। ही अशी पायवाट तिथे जाण्यासाठी आहे। कास डॅमचे काम पूर्ण झाल्यानंतर तिथे रिसॉर्टच्या अगदी समोरच गाडी लावण्यासाठी जागाही आहे। तसेच कास डॅमच्या शेजारचा जो रस्ता आहे तिथूनच डायरेक्टली आपण रिसॉर्टला येऊ शकतो। ही अशी बरीच रानफुले रिसॉर्टच्या या पायवाटेत व रिसॉर्टच्या आजूबाजूच्या परिसरात पाहायला मिळत आहेत। अवघ्या 2 ते 3 मिनिटात आता आपण रिसॉर्ट जवळ येऊन पोहोचलो आहोत। अगदी डॅमच्या समोर असलेले हे आपले रिसॉर्ट। रिसॉर्टचा हा बाहेरील परिसर आहे। इथे बसायला टेबल व खुर्च्या आहेत, जिथे बसून आपण डिनर, ब्रेकफास्ट, चहा या डॅमच्या व्ह्यू सोबत एन्जॉय करू शकतो। आता आपण आपली रूम बघूया। ही आहे रूम। रूम तशी साधी दिसत असली तरी त्यामध्ये बेसिक इसेन्शियल सर्व गोष्टी दिसत आहेत, जसे की मोठा किंग साइज बेड, मिरर, त्यासोबत ब्लँकेट्स, उशा, एक छोटा टेबल आणि 2 खुर्च्या। एवढे सामान ह्या रूम मध्ये आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहे। रूम तशी बऱ्यापैकी हवेशीर व मोकळी आहे। इथे हात धुण्यासाठी बेसिन दिलेले आहे आणि हे अटॅच बाथरूम आहे। आता आपण बाथरूम बघूया कसे आहे ते। हे बाथरूम बऱ्यापैकी स्पेशियस व स्वच्छ दिसत आहे। यामध्ये वेस्टर्न कमोड आहे आणि त्याचबरोबर गरम पाण्यासाठी गीझरची ही सोय आहे। हा रूमच्या बाहेरचा परिसर आहे। इथे पाण्यासाठी जारची सुविधा केलेली आहे। आता आपण रूमच्या अगदी समोर असलेल्या डॅम व्ह्यू पॉइंट कडे जाऊयात। तुम्ही बघू शकताय की डॅमचा व्ह्यू अगदी रूमच्या समोरून आपल्याला दिसत आहे।
किती सुंदर सगळीकडे हिरवगार धुक्याचे वातावरण दिसत आहे। हा आहे कास डॅम आणि ह्याच रोडवरनं आपण मगाशी आलो होतो आणि आणखी एक पुढे जाऊन टर्न आहे आणि त्या रोडने आपण आतमध्ये गाडी आपली पार्क केली होती आणि तिथून पायवाटेने आलो होतो। पण ह्या रस्त्याचे काम झाल्यानंतर आपल्याला डायरेक्ट डॅमच्या समोर हे रिसॉर्टचा ऍक्सेस आहे। हे बघा, इथूनच आपण आपलं रिसॉर्ट बघू शकतो। इतका सुंदर हा व्ह्यू पॉइंट या रिसॉर्टला भेटलेला आहे। आता आपण महत्त्वाच्या प्रश्नाकडे जाऊयात, ते म्हणजे रूमचे चार्जेस किती। तर ह्या रूमची कॉस्ट त्यांच्या मालकांनी पर पर्सन अशी ठेवलेली आहे, म्हणजे पर पर्सन येथील चार्जेस आहे 1200 रुपये पर नाईट, म्हणजेच एका कपलचे चार्जेस होतात 2400 रुपये आणि 10 वर्षाखालील मुलांचे पर चाइल्ड चार्जेस आहेत 600 रुपये। या हिशोबाने आम्ही आमच्या चौघांचे, एक कपल व 2 मुले यांचे 3600 रुपये पर नाईट पे केलेले आहे। यामध्ये कॉम्प्लिमेंटरी अनलिमिटेड व्हेज और नॉन व्हेज डिनर, ब्रेकफास्ट व मॉर्निंग आणि इव्हिनिंग टी देखील इन्क्लूड आहेत। आणि हे आहे आमचं रात्रीचं जेवण। ह्यामध्ये एक पातळ भाजी, एक सुकी भाजी, भात, वरण, लोणचं, चटणी, भाकरी, पोळी आणि आपण एक स्वीट डिश कुठलीही मागू शकतो। आणि हे आहे सकाळचे धुक्याचे वातावरण। ही गाडीची काच आहे, पूर्ण फॉगमुळे ओली चिंब झालेली आहे। सर्व दूर धुकेच धुके दिसत आहे। इथल्या रूमच्या फॅसिलिटीज पेक्षा चार्जेस थोडेसे जास्त वाटत असले तरीही इथले व्ह्यूज कमाल आहेत। कासच्या अगदी जवळ राहण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे। आणि ह्या व्यतिरिक्त आणखी एक बेस्ट ऑप्शन मी माझ्या चॅनलवर शेअर केला आहे, तो आहे हेरिटेज वाडी। हेरिटेज वाडीचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळेलच व त्याची लिंकही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।